सवाना 2021-22 रविवार सकाळ. रविवारी सकाळी जनरली जसे सगळे लोक आरामात उठायचे तसं या रेस्टॉरंटच्या जॉबमुळे मला करता येत नव्हतं आणि ते काइंड ऑफ स्वइच्छेने सुद्धा होतं, कारण रविवारी जास्त लोक यायचे, जास्त गर्दी असायची, जास्त टिप्स मिळायच्या. सो इट वॉज अ व्हेरी मच लाईक अ बिझनेस माइंडसेट, किंवा नॉट रिअली बिझनेस माइंडसेट ॲक्च्युली, बट वॉट एव्हर इट इज. पण उगाच बाकी सगळेजण रविवारी मस्त पार्टी करून झोपायचे आणि आम्हाला सकाळी लवकर उठायला लागायचं असं काही मी म्हणणार नाही. आम्ही सुद्धा पार्टी करायचो आणि तसेच पार्टी न उतरलेल्या अवस्थेत आम्ही रेस्टॉरंटमध्ये जायचो. सकाळी 9 वाजता लोक यायला लागायची, त्याच्यामुळे आम्हाला 8:30पर्यंत तरी पूर्ण रेडी राहायला लागायचं. त्याच्यामुळे आम्ही घरातनंच 7:30ला निघायचो. अशाच एका रविवारी मी रेस्टॉरंटमध्ये शिरलो. किचनमध्ये हेड शेफ वॉन्डा, तिची टीम, त्यांना सगळ्यांना गुड मॉर्निंग करत मी खालती गेलो. खालती जिथे आईस बकेट्स भरायला आईस मशीन होतं, बाकीची सगळी त्यांची स्टोरेज होती, बेकिंग प्रॉडक्ट्स होते किंवा बेकिंगचं किचन होतं, त्या सगळ्या ठिकाणीच आमची एक चेंजिंग रूम होती. तिथे चेंज करून मी परत वरती आलो आणि मग सगळे जे काही त्या दिवसाचे प्रोटोकॉल्स आहेत, काय स्पेशल्स आहेत, कोणतं सूप आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आमच्या मॅनेजरने आम्हाला सगळ्यांना दिली. त्या दिवशी मी बारवर होतो. आता मागच्या एपिसोडमध्ये मी बारबद्दल तुम्हाला सांगितलं नव्हतं. आता हा बार दारूचा बार नव्हता. इट वॉज अ व्हेरी सोफिस्टिकेटेड आय वुड से, जिथे फक्त सॉफ्ट ड्रिंक्स किंवा बाकी काही गोष्टी मिळायच्या. मोस्टली ड्रिंक्स लाईक ब्लूबेरी सोडा किंवा अटलांटा पीच, असं काय काय गोष्टी होत्या. बारवर काम करणं थोडक्यात सांगायचं झालं तर प्रचंड कष्टाचं होतं. ॲज अ सर्व्हर तुम्ही लोकांशी इंटरॅक्ट करू शकता, ॲज अ बारटेंडर तुम्हाला लोकांशी इंटरॅक्ट पण करायचं नाही आहे. तुम्हाला फक्त लाटे, कॅपुचिनो, एस्प्रेसो हे सगळं त्यांनी मागितलं तर बनवून द्यायचं आहे. आणि ह्या ऑर्डरी प्रचंड यायच्या. म्हणजे जनरली लोकांनी एखादं सँडविच मागितलं तरी 2-3 वेळा ते कॅपुचिनो प्यायचे. कधी कधी एखादा मोठा ग्रुप आला तर त्यांना वेगवेगळी ड्रिंक्स हवी असायची. त्याच्यावरती सुद्धा हॉट चॉकलेटवर त्यांना व्हिप क्रीम पाहिजे असायचं. सो अशा सगळ्या खूप गोष्टी आहेत त्याच्यात आपल्याला लक्षात ठेवायला लागायच्या. म्हणजे असं करून चालणार नाही की अरे ह्यांनी मला हे स्पेसिफिकली सांगितलं नाही. इट इज आवर जॉब टू आस्क देम अँड गेट इट डन. एनिवे, सो हे थोडक्यात झालं बारमध्ये काय काय गोष्टी होत्या ते. पण सर्वात कठीण गोष्ट जी मला बारची वाटायची, कठीण म्हणण्यापेक्षा किचकट, कंटाळवाणी, तुम्हाला सारखा बर्फ आणायला लागायचा. सॉफ्ट ड्रिंक्सचा एक दुसरा स्पॉट होता जिथनं सर्व्हर्स ती सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सोडे वगैरे ग्लासामध्ये काढून द्यायचे. त्यांचा बर्फ वेगळा असायचा. बारटेंडरला बर्फ सेपरेटली आणायला लागायचा. जी बाकीची ड्रिंक आम्ही बनवायचो, ब्लूबेरी स्मूदी किंवा अशा काय काय गोष्टींसाठी. तर हे मला सर्वात किचकट काम वाटायचं, कारण तुम्हाला धावत खालती जायचं आहे, 2 बादल्या बर्फ आणायचा आहे आणि तो बर्फ लगेच सुद्धा संपायचा कधी कधी. बिकॉज इमॅजिन एका टेबलावर 15 जण आली आहेत, त्या 15 जणांनी कधी कधी 2-2 ड्रिंक्स प्रत्येकाने मागितली तर त्यांचीच 30 ड्रिंक झाली आणि बाकीच्या लोकांची. सो तो बर्फ पटपट संपायचा. अँड ॲज अ बारटेंडर देर वॉज ओनली 1 पर्सन ॲट द बार. सो ही एका माणसाची तारेवरची कसरत होती. एनिवे, सो हे मी थोडक्यात सांगितलं बारमध्ये काय काय टास्क असायचे. आता ह्या रविवारी गंमत अशी झालेली की आत्तापर्यंत तुम्हाला माहिती नसलेली एक आजी, सिंथिया आजीचं घर ग्रिफनला लागूनच होतं. म्हणजे आमच्या ग्रिफनच्या किचनची वॉल आणि सिंथिया आजीच्या हॉलची वॉल एकच होती. ही सिंथिया आजी सवानामधली एक खूप मोठी, म्हणजे एकेकाळची खूप मोठी प्रॉपर्टी रिअल इस्टेट इन्व्हेस्टर डीलर अशी होती. आमचे मॅनेजर, ग्रिफनचे ओनर्स, कॉलेजची लोक सगळेजण हेच सांगायचे की सिंथिया आजीमुळेच हे रेस्टॉरंट इथे चालू झालेलं, लाईक हर पॉवर अँड एव्हरीथिंग.
आणि काही काही लोक अशी तक्रारी करायचे की आम्ही अल्कोहोल विकू शकत नव्हतो. हे सुद्धा त्या सिंथिया आजीचंच हे होतं की तिच्या घराच्या बाजूला ते रेस्टॉरंट आहे, सो ती अल्कोहोल विकण्याची परमिशन वगैरे मिळू नये अशी पण सोय तिने केलेली. मला विचाराल तर एका अर्थी खूप चांगली गोष्ट होती की आम्ही अल्कोहोल विकत नव्हतो, म्हणजे आम्हाला टिप्स भरपूर मिळाल्या असत्या. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अल्कोहोल विकणं इज अ व्हेरी डिफरंट टास्क. म्हणजे आता सो मी बारवर होतो आणि मला एकट्यालाच तिथे जाऊन खाली जाऊन 2-2 बादल्या भरून तो बर्फ आणायला लागत होता, बिकॉज आय वॉज द ओनली पर्सन ऑन द बार. आणि हे सिंथिया आजी मला म्हणजे आधी मी तिला थोडंसं ओळखत होतो, आमची जास्त ओळख नव्हती तेव्हा, तर तिने मला हॅलो गुड मॉर्निंग वगैरे सगळं केलं. आणि मग त्याच्यानंतर ती मला काहीतरी सांगत होती आणि त्या सगळ्या घाई गडबडीमध्ये सगळे लोक ओरडत आहेत किचनमधले, मला तिच्याकडे लक्ष नाही देता आलं. आणि मी एक बादली घेऊन आलो, दुसरी बादली घ्यायला परत खाली गेलो, परत वरती आलो तर ही एक बादली निघून गेलेली. म्हटलं काहीतरी झालं असेल, कोणीतरी घेतली असेल, आपण सोडून देऊया. मी तेवढ्यापुरता बर्फ काढून घेतला. जी काही ड्रिंक्सची ऑर्डर होती ती मी बनवायला चालू केली. त्याच्यानंतर परत ही सिंथिया आजी आली आणि मला परत तिने माझ्याकडे तेव्हा बर्फ मागितला. हे असं 3-4 वेळा झालं, म्हणजे मी जवळपास अर्ध्या तासामध्ये 3-4 वेळा खाली गेलो, तिथनं बकेट आणली, परत खाली गेलो, परत बकेट आणली. आणि त्या बकेट्स त्यांच्या प्लॅस्टिकच्या होत्या, त्याच्यामुळे वजन बकेटचं जास्त असण्यापेक्षा त्या तुटू नयेत अशा याने केअरफुली आणाव्या लागायच्या. म्हणजे तसा तुम्हाला फास्ट पण काम करायचं आहे, पण तुम्हाला केअरफुली पण करायचं आहे. आणि हे सगळं चालू असताना मला समजलं की या सिंथिया आजीने तिच्या घरामध्ये एक पार्टी ठेवलेली, जिथे तिच्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या. आणि त्या पार्टीमध्ये तिने जे काही प्रिपरेशन केलं असेल त्याच्यासाठी ती बर्फ घेऊन जात होती. इट वॉज लाईक अ ह्यूज पार्टी. म्हणजे शी कुड हॅव जस्ट बुक्ड अ टेबल ऑफ 10 people or 20 people in the restaurant itself. She didn't. She just kept taking the bucket. आणि मग माझा असा एक हे आहे की जर एखादी गोष्ट आपण कंट्रोल करू शकत नसू तर ती एक गेम म्हणून, चॅलेंज म्हणून करायची. सो मी तर एक आईस बकेट चॅलेंज, आय नो आईस बकेट चॅलेंज इज अ टोटली डिफरंट थिंग, इट वॉज अ थिंग ऑन इंटरनेट, बट आय टूक इट ॲज अ आईस बकेट चॅलेंज की मी किती वेळामध्ये किती बादल्या भरून बर्फ आणतोय. Yeah, so that was one memorable experience. I wouldn't say pleasant experience, but it was a memorable experience.